Hello, this is the My Artifact episode number 728. आजची तारीख आहे 2 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. काल ज्याप्रमाणे सांगितलं का मला ते कॉल लेटर आलाय बा त्या ग्लोबल कन्सल्टन्सी कडून मुंबईमध्ये मला जॉब देणार आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन साठी 800 रुपये मागितले. कन्सल्टन्सी वाल्याकडून नाही का मी नेहमीच खूप वाईट ऐकलो होतं अगोदर पासूनच. ते नेहमी फर्जी असतात वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. तर काल जसं मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला ना, त्याच्यानंतरच क्विकली मी या ग्लोबल कन्सल्टन्सीचं थोडं बहुत गुगल केलं, माहीत करून घेतलं का हे कन्सल्टन्सी रिअल आहे का नाही आहे, का बस फर्जी आहे वगैरे. आणि तेव्हा तिथे जस्ट ग्लोबल कन्सल्टन्सी टाकलं आणि गुगलच्या एकदम फ्रंट पेजवर लिहून होतं का इट्स कम्प्लिटली फ्रॉड आहे, विश्वास नका ठेवू वगैरे वगैरे. मग त्या लिंकवर क्लिक केलं. लिंकवर एक स्टोरी लिहून होती एका मुलाची, जगदीश धरमपाल यांनी लिहिलं होतं की याला जॉब मॅचिंगसाठी रिक्रूट झाला होता, याचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट झाला होता आणि याच्याकडून करीब 800 रुपये मागण्यात आले आणि या बंद्याने 800 रुपये या अकाउंटवर ट्रान्सफर केले. सेम मेसेज मला पण आला होता. सेम मेसेज मला आला म्हणे का या अकाउंटवर तुम्ही 800 रुपये पाठवा म्हणे. तर त्या धरमपालचं काय झालं की त्यांनी तर पैसे पाठवले, बट नंतर त्यांचा काही रिस्पॉन्स नाही. मग यांनी फोन केला, कॉन्टॅक्ट केले, पूर्ण कॉलवर कॉल केले, बट काहीही फायदा झाला नाही आणि त्याचे पूर्ण पैसे वाया गेले. जेव्हा मग मी असं ऐकलं त्याच्याकडून म्हणजे त्या नेटवर लिंक होती त्याची, ते वाचलं, मला वाटलं का बहुतेक हे फ्रॉड असू शकते. तरीही मी स्वतःला कंट्रोल मध्ये म्हणलं की एका दोघा जणांचीच कंप्लेंट असेल ना, ह्याच्या कन्सल्टन्सी मध्ये तर खूप सारे जण राहतात, त्यांनी तसं काही म्हणलं नाही. पण तरीही मी माझे पैसे देण्याकरता रेडी नव्हतो. करीब 30% मी ऍग्री होतो आणि 70% माझं नकार होता. आय डोंट नो, पैसे पाठवू नाही पाठवू काफी हे होतं. सकाळी ठरवलं का पाठवून देऊ आणि मग जसे दुपार झाली, 11 वगैरे वाजले का झालं, तेव्हा नाही का असं कळलं की मी प्रिपेअर नाही. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू फेस करता तर ऍज अ एक्सपिरियन्स पर्सनला खूप खोदू विचारते, बहुत जास्त. आणि जेव्हा एवढं खोदू विचारते तेव्हा आपल्याला एक प्रकारे प्रिपेअर राहायला पाहिजे का हे लोक का विचारताय, कशाप्रमाणे विचारताय, आपल्याला या सगळ्या गोष्टीला कसं काही फेस करावं लागल. या साऱ्या गोष्टी नाही का मला पटेल जे म्हणजे साईट इन्चार्ज आहे यांनी मला सांगितलं का समोर पहा, तुला अशा प्रकारचे फॅक्ट येऊ शकते, तर तुला रेडी राहावं लागेल या गोष्टीसाठी वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. हायड्रॉलिक ऑइल म्हणजे काय, गिअरबॉक्स म्हणजे काय, नंतर गिअरबॉक्स मधले टीथ, बेरिंग्स, गिअर, कपलिंग, कन्व्हेयर, क्रशर, याच्याबद्दल काफी नॉलेज होतं. ऍक्च्युली मी या साऱ्या गोष्टी करीब 8 किंवा 9 महिन्यापासून मी या गोष्टी जवळच आहे, पण या गोष्टीबद्दल मी जाणून घेण्याचा कधी प्रयत्न नाही केला. या सुपरवायझिंग जॉब मध्ये मी फक्त माणसाला कसं काय कामावर लावायचं हेच शिकलो. ना मशीन कशी वर्क करते, ना मशीनचं प्रिन्सिपल काय, त्याला कशा प्रकारे हँडल आउट करावं लागते, हे शिकलोच नाही. आणि पटेलजीने बरोबर मला खूप चांगल्याने सांगितलं का राव, समजा जर तुला कुठे इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल तू इंटरव्ह्यूच्या मागे नको लागू म्हणे,
तू पहिले स्वतः प्रिपेअर हो. जॉब तुला भेटतेच नाही. तुला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि ऑफकोर्स महाजन को मध्ये आहे, त्याचा एक तुला प्लस पॉइंट होईल म्हणे. आणि अनादर दॅट तुला एवढं चांगलं भेटून राहिलं तर थोडस तुझ्यामध्ये पण एक प्रकारे थोडं चांगलं गुण आणण्याचा प्रयत्न कर. या इंटरव्ह्यू साठी मी रेडी नव्हतो. जरी मी समज जर 800 रुपये भरून दिले असते आणि त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यू फेस केला असता आणि हू नोज आय विल फेल, तर एवढं सारं तयारी करून आपण काही हे झालो नसतो. सो बेटर आहे आपण एक प्रॉपरली तयारी करू. बट आपल्याला तयारी करण्यासाठी पण टाइम नाही आणि आपल्याला जॉब काफी क्विकली पाहिजे. कारण इथे सिच्युएशन अशी झाली आहे का खूप भयानक. आता मामाजी कसे, त्यांना सस्पेंडचा ऑर्डर आला आहे. आता आय डोंट नो सस्पेंड होत आहे का किती वेळ लागन काही माहित नाही. बट या सस्पेन्शन ऑर्डर मध्ये एक गोष्ट कन्फर्म असते का त्यांना ट्रान्सफर केली जाते. म्हणजे त्यांची जॉब तर सुटत नाही त्यांची पोस्ट, नाही त्यांचा पगार, एव्हरीथिंग इज बिकम सेम. बस फक्त जॉबची लोकेशन आहे ते चेंज होऊन जाईल. परळी किंवा भुसावळ वगैरे इथे यांना जावं लागेल. सो दॅट मीन्स समजा जर मामाजींची पोस्टिंग समज जर परळी किंवा भुसावळ मध्ये झाली तर आपल्याला इथून उठावं लागेल. हे जे त्यांचं जे अपार्टमेंट आहे इथून आपल्याला उठावं लागेल आणि आपल्याला रूम करून राहावं लागेल खापरखेडामध्ये, जे की एक प्रकारे डिझास्टर नाही आहे. बट कसं की आपलं पेमेंट कमी आहे आणि या कमी पेमेंट मध्ये मग ते रेंटचा खर्च पुन्हा एक वाढून जाईल. आणि प्लस मला खापरखेडामध्ये जॉब करणं आणि या पॉवर स्टेशन मध्ये करिअर बनवणं हे तर माझे डेस्टिनी आहे. ऑफकोर्स नॉट. मला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाऊनच एक प्रकारे स्वतः सेटल होऊन फिल्म करिअर स्टार्ट करायचं आहे. सो काफी कॉम्प्लिकेशन्स आहे इथे. कारण जोपर्यंत कसं की आपल्याला जॉब आपल्याला नाही का लवकरात लवकर इथून निघायचं आहे. आता करीब 10 महिने होत आहे आणि आपल्याला आतापासून जॉब हंटिंग सुरू करावं लागेल. आपल्यापाशी करीब 2 महिने आहे, 2 किंवा 1 महिना. या 1 महिन्यात तुला मुंबईमध्ये जॉब घ्यायचा आहे आणि तिथे जाऊन सेटल व्हायचं आहे. आणि यासाठी तुला हंटिंग आतापासून सुरू करावं लागेल. Naukri.com, Shine.com, Monster.com वर तू अकाउंट बनव. त्यांचे जे पोस्ट आहे त्यांना फॉलो कर. कुठे कुठे जागा निघाला वगैरे इंटरव्ह्यू साठी फेस करण्यासाठी रेडी राहा. आणि दोन्ही पॉइंट लक्षात घे. म्हणजे तुझ्यामध्ये टॅलेंट असणं गरजेचं आहे प्लस पैसे पण असणं गरजेचं आहे. कारण या फील्डमध्ये कसं आहे की तुमच्यापाशी टॅलेंट आणि पैसे प्लस एक्सपिरियन्स तर आहेच. एक्सपिरियन्स आहे हा तर काउंट होईनच, बट टॅलेंट आणि पैसा हा दोन्ही गोष्टी असणं खूप जास्त महत्वाचे आहे. कारण टॅलेंट शिवाय तर काम होऊ शकत नाही. आणि जिथे पैसा नाही फेकला तर तिथे कामासाठी तुम्हाला उभं पण राहू देणार नाही. म्हणजे प्रत्येक कन्सल्टन्सीसाठी काही ना काहीतरी सिक्युअर बॅकअप मनी ते पहिले स्वतः डिसाइड करतात की आम्हाला एवढे पैसे पाहिजे तरच आम्ही तुम्हाला रिक्रूट प्रोसिजर मध्ये एंटर करू. आणि रिक्रूट प्रोसिजर मध्ये एंटर झाल्यानंतर मग तुमचं टॅलेंट काम करते. तर बेटर आहे आपल्याला दोनही वे स्ट्रॉंग ठेवावं लागेल. म्हणजे पैसा आणि प्लस तुझं टॅलेंट. मला लिटिल बिट या सर्व गोष्टी तर माहित आहे. इंजिनिअरिंग मध्ये काम कसं होते आणि मी इंटरव्ह्यू मध्ये या सर्व गोष्टी चांगल्याने एक्सप्लेन करू शकतो. बट समज जर अजून जास्त माहित असलं हे खूप चांगलं होऊन जाईल. कारण याच्यातूनच आपल्याला खूप काही गोष्टी कळेल. आता हायड्रॉलिक इंजिन मध्ये, हायड्रॉलिक पिस्टन मध्ये कोणतं ऑइल वापरते, गिअर बॉक्स मध्ये कोणतं ऑइल वापरते, बेअरिंगचे टाईप काय आहे, गिअर बॉक्सचे टाईप काय आहे, कपलिंगचे टाईप काय आहे. समजा जर आपण कोणी कन्सल्टन्सी थ्रू गेलो आणि त्यांनी सांगितलं का आम्हाला 1000 रुपये द्या आणि तू 1000 रुपये दिले
आणि तू इंटरव्ह्यू फेस करायला गेला आणि त्यांनी असे काही सिमिलर क्वेश्चन्स विचारले तर म्हणजे कपलिंगचे टाईप काय, फ्लूइड कपलिंग मध्ये कोणतं ऑइल यूज केलं जाते, टॅपर बेअरिंग मध्ये कोणता कॉन्टॅक्ट होतो, ॲज अ एक्सपिरियन्स पर्सन त्यांच्याकडून त्यांना ऍक्सेप्ट असते ना की हा बंदा एक एक्सपिरियन्स आहे, तर याला या सर्व गोष्टी माहीत असलं पाहिजे, तरच तो बंदा आपल्या कंपनीसाठी कामात ठरेल. नाही तर फ्रेशर वाले तर कोणी घेणतच नाही. आणि ॲज अ एक्सपिरियन्स भेटून राहिला आहे तर आपल्याला या सर्व गोष्टी माहीत करून घ्यावं लागेल. सो सुरू कर थोडीशी हंटिंग वगैरे, आणि जॉब आपल्याला करीब 1 महिन्यात आपल्याला मूव ऑन व्हायचं आहे. 2-3 महिने, आय डोंट नो किती वेळ लागेल का लागेल, बट आपल्याला लवकरात लवकर मामाजी ट्रान्सफर व्हायच्या अगोदर इथून निघावं लागेल आणि मुंबईला सेटल व्हावं लागेल. राईट. सो आज काही खास नाही. आज सकाळी जेव्हा उठलो तेव्हा झाला माझ्या डोक्यात विचार झाला की आता मी काय करू. माझं तर टेंडर झालं खतम. आता मला ठेकेदारांनी प्लांट मध्ये तर बोलवलं, पण प्लांट मध्ये मी करू का, हाच विचार माझ्या डोक्यामध्ये सरळ सकाळपासून उठलो तेव्हा घुमून राहिला. बट त्यामुळे झाला मी एकदम डिसअपॉइंट झालो एकदम. आणि मी आज उशिरा गेलो, 8:30 वाजता वगैरे गेलो. पण जेव्हा मी 8:30 वाजता वगैरे गेलो त्याच्यानंतर गेल्यानंतर मला मागे कामच लागलं होतं. तिथून 500 मध्ये गेलो, गेट पासचा फॉर्म आणला, त्याच्यानंतर इथे आलो स्टोर मध्ये, त्याच्यानंतर मी बिल कसं काढायचं हे शिकून राहिलो आता. म्हणजे राईट नाव माझ्यापाशी जो रेकॉर्ड बुक आहे, म्हणजे प्रत्येक दिवशी कोणकोणतं काम झालं तर याचा एक प्रकारे मेमो ऑर्डर कॉपी थ्रू स्टडी करून त्या दिवशी किती इन्कम केलं वा, या साऱ्या गोष्टी मी आता जाणून घेऊन राहिलो आहे. कसं बनवायचं, का बनवायचं. वेल, मला काही या जॉबमध्ये इंटरेस्ट नाही, ऑफकोर्स नॉट, आणि याच्यामध्ये मला पुढे काही करिअर बनवायचं नाही. बट समजा जर ठेकेदारांनी असं म्हणलं की भाऊ तुला याचं बिल काढायचं, तर तेव्हा मी एक प्रकारे कुठेतरी स्टॉप नाही झालो पाहिजे असं मला वाटते. सो या उद्या पण मला नंतर ते बिल बनवणं, आणि नंतर दुपारी तर वर्कशॉप मध्येच काहीतरी फाईल अरेंज करा, हे करा ते करा, थोड्या गोष्टी. फर्स्ट थिंग फर्स्ट, आपल्याला लवकरात लवकर मुंबईमध्ये जॉब गेन करायचे, लेस दॅन अ मंथ, राईट. So this is the MyRTFact episode number 728. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you.